नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या निकिताज डेली लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की भेंडीची भाजी कशी करायची, जी आपण मुलांच्या डब्यासाठी देऊ शकतो. जर लहान मुले तुमच्या घरी असतील तर रोज प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक आईला हा प्रश्न पडतोच की वेगवेगळ्या डब्याला काय द्यावं जेणेकरून ती मुलं खातील सुद्धा. तर आपण असंच एक सोपी भेंडीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे, जी अजिबात चिकट किंवा गिळगिळीत अजिबात होत नाही. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला मी कढईमध्ये तेल वगैरे काही न घालता फक्त बारीक चिरलेली भेंडी जी आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये मी भाजून घेणार आहे. अशी भेंडी जर आपण पहिला भाजून घेतली तर या भाजीला अजिबात चिकटपणा वगैरे येत नाही, या भेंडीला चिकटपणा अजिबात राहत नाही. तेल वगैरे न टाकता आपण याच्यामध्ये भेंडी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता आपली बऱ्यापैकी भेंडी जी आहे ती भाजत आलेली आहे. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने ही भेंडी भाजून घेतलेली आहे. ही सगळी भेंडी जी आहे ती आपण काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये ह्या भाजीची फोडणी जी आहे ती आपण करणार आहोत. सगळी भेंडी मी व्यवस्थित काढून घेतलेली आहे. आणि ही जर भेंडी तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर अशाच पद्धतीने भेंडी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर फक्त तेल, जिरं, मोहरी, हिंग, थोडंसं हळद आणि मीठ ह्या पद्धतीने तुम्ही भाजी जर केली तर लहान मुलं जे अजिबात तिखट वगैरे खात नाहीत तर अशी मुलंसुद्धा भेंडीची भाजी आवडीने खातील. तर आता माझा मुलगा मोठा आहे, तो तिखट खातो बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मी ही भाजी सगळ्यांसाठीच करत आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं आणि मोहरी ही सुद्धा घालून घेणार आहोत. मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो मी याच्या फोडणीमध्ये घालून घेत आहे. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लसूण आवडत असेल, म्हणजे फक्त लसणाच्या भेंडीतली फोडणी दिलेली भेंडी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूणही घालू शकता. कांदा टोमॅटो स्किप करू शकता. फक्त लसूण घालून आपल्याला त्याच्यानंतर चटणी, मीठ, हळद ह्या 2 ते 3 गोष्टी घालून आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालत आहे मीठ आत्ता कांदा आणि टोमॅटोमध्ये घातल्यामुळे आपल्याला हे दोन्ही भाजण्यातसुद्धा लवकर मदत होते. त्याच्यानंतर मी आमच्या चवीप्रमाणे, तिखटाप्रमाणे आमची चटणी घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण भाजलेली भेंडी याच्यामध्ये घालणार आहोत. भेंडीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज किंवा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून छान मोटिवेशन मिळेल. आणि तुम्हाला अजून कोणत्या जर मुलांच्या डब्यासाठी रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही बघू शकता ही भेंडीची भाजी अजिबात चिकट झालेली नाही. अशा पद्धतीने भाजी एकदा करून बघा. आणि कोणत्याही भाजीचा प्रकार जर तुम्हाला बघायला आवडत असेल किंवा तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.